हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 7 इन इंग्लिश लँग्वेजमध्ये. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला 7 नंबरच्या इरा सेशनमध्ये आपल्याला 5 नॉलेज चेक दिलेले आहे. तर पहिले तर आपल्याला 5 नॉलेज चेक पाहायचे आहे. जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेले आहे तेच आपल्याला सोडवायचे आहे. तर आता हे मी सर्व सोडवलेलं आहे, त्यामुळे हे सर्व ग्रीन झालेले आहे. परंतु तुम्ही जेव्हा इरा स्टार्ट करता त्यामध्ये आपल्याला ते नॉलेज चेक ब्लू कलरमध्ये शो होणार आहे. तर त्यामध्ये बघा, या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे आणि पाहू शकता या ठिकाणी टेस्ट युअर नॉलेज हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर इथे नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा, पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिया इज डिझायनिंग अ पोस्टर फॉर हर कॉलेज इव्हेंट. शी वॉन्ट टू द हेडिंग टू स्टँड आउट बाय युजिंग अ फॉन्ट स्टाईल इन्स्टिड चेंजिंग द फॉन्ट इट सेल्फ. विच ऑप्शन शोल शी सिलेक्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इटॅलिक आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. टू इन्क्रीज टू फॉन्ट साइज इन MS Word, one must open the insert tab because the font group is located there म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फॉल्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. रोहित इज प्रिपेरिंग अ सर्क्युलर इन MS Word and need to enter both new text and format it by changing its size, color and style. Which tab should he choose to perform these actions म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर होम आहे. तर होम टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू वॉन्ट टू कॉपी द फॉर्मॅटिंग फ्रॉम वन सेक्शन ऑफ टेक्स्ट अँड अप्लाय इट टू अनदर युजिंग द फॉर्मॅट पेंटर टूल अंडर विच ग्रुप कॅन यू फाइंड दिस ऑप्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर होम मधल्या क्लिपबोर्ड ग्रुप आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. Only want to highlight key point by changing the font color while editing a circular. Which group from the home tab is will you to do this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे इन फ्रंट ग्रुप आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक इथं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथून लावायचं आहे. आता दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, यू नीड टू क्विकली क्रिएट अ प्रोफेशनल लुकिंग रिझ्यूम विथ प्रॉपर फॉर्मॅटिंग अँड लेआउट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड. विच ऑप्शन फ्रॉम द फाईल टॅब विल हेल्प यू अचीव धिस मोस्ट इफिशियंटली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर यूज अ रेडी टू यूज रिझ्यूम टेम्पलेट अवेलेबल इन MS Word आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू आर अबाउट द प्रिंट अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड वॉन्ट टू चेक ना हाऊ इट विल अपीअर ऑन पेपर टू अवॉइड फॉर्मॅटिंग इरर्स. व्हिच ॲक्शन शोल यू टेक अ प्रिव्ह्यू द डॉक्युमेंट बिफोर प्रिंटिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर यूज द प्रिंट प्रिव्ह्यू फीचर फ्रॉम द फाईल टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा, आपल्याला होम टॅबच्या खाली जे तिथं टेस्ट युअर नॉलेज आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, द क्लिपबोर्ड ग्रुप्स कम विथ अ फीचर कॉल पेस्ट स्पेशल. व्हॉट इज द स्पेशल ऑप्शन यूज फॉर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टू पेस्ट कॉपीड कंटेंट युझिंग स्पेसिफिक फॉर्मॅट ऑर पेस्ट ऑप्शन्स हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑप्शन्स विल अलाव यू टू इन्क्रीज और डिक्रीज द फॉन्ट साइज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. रिव्ह्यू द इमेज शो इन व्हिच सिच्युएशन वर्ल्ड युझिंग धिस
फीचर इन मायक्रोसॉफ्ट वर्ड बी द मोस्ट अप्रोशिएट चॉईस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू आर फॉर्मॅटिंग अ लॉंग डॉक्युमेंट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड दॅट इन्क्लूड हेडिंग, subheading and body text. You want to ensure consistent formatting and make it easier to update the document later. Which observation best explain why using the style group is most effectively that manual formatting म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. While working on a long document in Microsoft Word, you want to quickly locate a specific word and replace it throughout the document without manually scanning each page. Which option from the editing group on the home tab will best help you accomplish this task म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे फाइंड अँड रिप्लेस. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर तिसरं झाल्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI क्विल बोट या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच आपलं चौथं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे. विच प्रायमरी इश्यू डज क्विल बोर्ड सॉल्व फॉर युजर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इम्प्रूव्हिंग रायटिंग आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ ओल्ड अ स्टुडंट मोस्ट इफेक्टिव्हली यूज क्विल बोर्ड टू अवॉइड प्लेगरिझम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे बाय युजिंग द प्लेगरिझम चेकर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा. प्रिपेरिंग विथ AI डीप स्पीकवर याच्यावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपलं 5वं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर 5मध्ये बघा 2च प्रश्न दिलेला आहे. व्हॉट मेक डीपसीक डिफरंट फ्रॉम अदर AI असिस्टंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलंच आहे. इट प्रोव्हाइड रिअल टाईम वेब सर्च फॉर द लेटेस्ट डाटा आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द कॅपेबिलिटी शो इन द इमेज ऑफ द टूल डीपसीक म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिअल टाईम डॉक्युमेंट ॲनालाइज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं पूर्ण स्कोर्स या ठिकाणी आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 5ही नॉलेज चेक सोडवायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुढं हाऊ टू सॉल्व सिम्युलेशन्स क्वेश्चन्स या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये असलेले सिम्युलेशन्स प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. Using a good color combination is very important. Hence, apply standard blue font color to the selected text uses of IT various industries म्हणत आहे. तर ब्लू फॉन्ट कलर देण्यासाठी ते फॉन्ट ग्रुपमध्ये जा आणि यातून आपल्याला ब्लू कलर त्याला अप्लाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. टेक्स्ट इफेक्ट आर यूज टू visually enhance your document and presentation. Therefore, apply the text effect shadow inner top left to the selected text म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, शॅडो द्यायचा आहे. तर शॅडोसाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर शॅडोमध्ये जा. त्यानंतर इनरमध्ये जाऊन ऑप्शन टॉपवर क्लिक करा. इनर टॉप सांगितलेलं आहे. क्लिक केलं आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. टू रिटेन द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट विल प्रिंटिंग यू मस्ट एक्सपोर्ट युअर डॉक्युमेंट ॲज अ PDF. सो क्रिएट अ PDF ऑफ द गिवन वर्ड डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, फाईल टॅबवर जा. एक्सपोर्टवर क्लिक करा. क्रिएट PDF वर क्लिक करा. इथे नाव द्या आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. एवढे स्टेप्स पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतर ऑटोमॅटिक उत्तर सबमिट होईल. नेक्स्ट. यूज ऑफ सेव्ह ॲज मेक्स कॉपी ऑफ वर्किंग डॉक्युमेंट अँड कीप ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट सो दॅट द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज द
नेम युजेस ऑफ आय टी. तर या डॉक्युमेंटला आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडा, नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा. When you making a professional document, the text must be distributed evenly between the margins. So justify the selected paragraph and then select a line spacing of 1.0. तर आपल्याला याला जस्टिफाय करायचं आहे आणि लाईन स्पेसिंगमध्ये जाऊन आपल्याला काय घ्यायचं आहे, 1.0 घ्यायचं आहे. तर पहिले इथून जस्टिफाय करा, लाईन स्पेसिंगमध्ये जा, 1.0 घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर ॲटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आपलं सिम्युलेशन झालेलं आहे. सिम्युलेशन झाल्यानंतर बघा आपल्याला सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक करा. या ठिकाणी सेल्फपाथ लर्निंगवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे सेल्फपाथ लर्निंग आलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न विचारलेले आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज अ टेम्पलेट इन एम एस वर्ड म्हणत आहे. तर एम एस वर्डमध्ये टेम्पलेट काय असते म्हणत आहे. तर याचं उत्तर प्री डिझाईन रेडी टू यूज डॉक्युमेंट क्रिएटेड फॉर कॉमन पर्पज, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेअर कॅन यू फाइंड डिफरंट टाईप ऑफ टेम्पलेट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फाईल टॅब, न्यू, सर्च फॉर टेम्पलेट, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन्स ऑफ द फॉन्ट ग्रुप इन द होम टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. टू कंट्रोल अप्रिशिएट ऑफ टेक्स्ट इन्क्लुडिंग फॉन्ट टाईप, साईज, कलर अँड स्टाईल, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय ऑल द ऑप्शन दॅट आर अवेलेबल ऑन क्लिपबोर्ड ग्रुप ऑफ द होम टॅब इन एम एस वर्ड म्हणत आहे. तर एम एस वर्ड आपल्याला एम एस वर्डमध्ये कोणते ऑप्शन दाखवलेले आहे बघा. तर क्लिपबोर्ड ग्रुपमध्ये हेच ऑप्शन्स आहे, पाहू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे सेल्फपाथ लर्निंग. त्यानंतर इथे स्कोर डिटेल्सवर जा आणि ज्यातनी आजच्या डेटमध्ये पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं मार्क्स आलेले आहे. त्यानंतर याला क्लोज करा. क्लोज केल्यानंतर पाहू शकता त्यानंतर आपल्याला काय सोडवायचं आहे, हाऊ टू सॉल्व गायडेड डू इट युअर सेल्फ. तर गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा याच्यातून. यामध्ये बघा पहिला प्रश्न, ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर इन्व्हॉल्व टेम्पलेट इन द सर्च बार, चूज द टेम्पलेट अँड क्लिक ऑन क्रिएट बटन टू क्रिएट अँड इन्व्हॉल्व म्हणत आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला एम एस वर्ड डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर इथे सर्च बॉक्सवर जा आणि याच्यातनी आपल्याला वर्ड टाईप करून घ्यायचं आहे. वर्ड टाईप केलं, पहिलेची इथं ॲप्लिकेशन आलेली आहे एम एस वर्डची, तिला क्लिक करून ओपन करा. ओपन केलं त्यानंतर याच्यातनी बघा आपल्याला कोणत्या नावाचं टेम्पलेट घ्यायचं आहे, इन्व्हॉल्व. तर या ठिकाणी क्लिक करा आणि यामध्ये बघा इन्व्हॉल्व हे नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर खूप सारे याच्यामध्ये आलेले आहे. तर याच्यातून आपल्याला सेकंड नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर एवढ्या स्टेप्स आपल्याला पूर्ण करायच्या आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट युजिंग द टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर काय करा म्हणत आहे, दिलेल्या डॉक्युमेंटला आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जा. त्यानंतर इथे एक्सपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी क्रिएट PDFवर क्लिक करा आणि क्रिएट PDFवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी तुम्ही कोणतंही एखादं नाव देऊ शकता, कोणतंही एखादं नाव द्या. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता त्याची PDF या ठिकाणी बनत आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे 3 नंबरचा.
त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम पोर्टफोलिओ फोटोग्राफी युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप घ्या, डेस्कटॉप घेतल्यानंतर आपल्याला पोर्टफोलिओ फोटोग्राफी हे नाव त्यामध्ये द्यायचं आहे. तर इथून हे नाव कॉपी करा आणि ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. व्यवस्थित टाका. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट द प्रोव्हाइडेड टेक्स्ट, सेट द फॉन्ट स्टाईल ऑफ द टेक्स्ट ॲज अ कॅलिब्रेटरी बॉडी, आफ्टर दॅट सेट फॉन्ट साईज ॲज अ 16 म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये बघा आपल्याला फॉन्टची जे स्टाईल आहे ते कॅलिब्रेटरी बॉडी करा म्हणत आहे आणि साईज आपल्याला 16 करा म्हटलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याला कशा प्रकारे सोडवायचं आहे बघा. तर यासाठी बघा आपल्याला ज्या नावाला सांगितलं असेल सर्वच याला सांगितलेलं आहे, तर पूर्ण नावाला सिलेक्शन करा. कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या. त्यानंतर फॉन्टमध्ये जायचं आहे. फॉन्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॅलिब्रेटरी बॉडी नावाचा याच्यातून आपल्याला फॉन्ट घ्यायचा आहे. सुरुवातीला दिलेला आहे तो घ्या. त्यानंतर साईज आपल्याला 16 सांगितलेली आहे, तर साईजमध्ये जा आणि याच्यातून 16 साईज घ्यायची आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न लावा याच्यातून. ओपन अ न्यू MS Word document and search for organic shape fax cover template by using a Windows Start button word search bar म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला दिलेल्या MS Word डॉक्युमेंट पहिले ओपन करायचं आहे. तर MS Word डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी इथे आपण सर्च बॉक्समध्ये क्लिक करू आणि यामधून आपल्याला वर्ड डॉक्युमेंटवर वर्ड नाव टाईप करा. पहिलीच ॲप्लिकेशन आलेली आहे तिला क्लिक करून ओपन करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टेम्पलेट शोधायचे आहे. कोणत्या नावाची म्हणत आहे, ऑर्गॅनिक शेप फॅक्स कवर. तर यामध्ये बघा ऑर्गॅनिक शेप्स फॅक्स अशा प्रकारे नाव टाका आणि त्यानंतर आपल्याला याच्यातून सर्च करून घ्यायचं आहे किंवा ऑर्गॅनिकच टाका जर सर्च होत नसेल तर. शेपपर्यंत आलेला आहे. त्यानंतर इथून सेकंड नंबरची घ्या किंवा थर्ड नंबरची घेतली तरी चालेल. तर मी सेकंड नंबरची घेतो. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सर्व सोडवणं झालं. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड DOT वर सेल्फचे सर्व प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं काय सोडायचं आहे बघा. तर शेवटचं बघा आपल्याला गायडेड DOT वर सेल्फ झाल्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, तुषार वांट टू ॲड अ व्हिडिओ टू हिज स्कूल वेबसाईट. हिज टीचर सेज ही नीड्स टू अ टूल टू रन मीडिया. व्हॉट टूल डज द नीड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर प्लगइन आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करा. ओम क्लिक ऑन वेबसाईट लिंक अँड सडनली अ न्यू टॅब ओपन विथ अँड ॲड. व्हॉट इज दिस कॉल म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटलं जाते, तर त्याला आपण पॉपअप म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अनया इज रायटिंग अन ईमेल टू हर टीचर अँड वॉन्ट टू सेंड हर होमवर्क. व्हॉट शोल शी डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲड इट ॲज अटॅचमेंट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आरव इज टायपिंग mkcl.org बट द पेज डज नॉट ओपन. व्हॉट शोल ही चेक फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इफ ही हॅज इंटरनेट कनेक्शन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मीना वॉन्ट टू रीड न्यूज ऑन हर कॉम्प्युटर. व्हॉट टूल्स शोल शी ओपन फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ब्राउझर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा नेक्स्ट, यू सी HTTPS ॲट द बिगिनिंग ऑफ अ वेबसाईट लिंक. व्हॉट डज इट शो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर दॅट इज सिक्युअर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
युअर स्कूल सेंड अ सर्क्युलर युजिंग ईमेल, व्हॉट मेक ईमेल युजफुल फॉर कम्युनिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ईमेल इज प्रायव्हेट, क्विक अँड कॅन इन्क्लूड फाईल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वरुण इज सर्चिंग फॉर वेबसाईट दॅट ओनली शो स्टडी मटेरियल, विच टूल कॅन हेल्प हिम फाइंड ओनली एज्युकेशनल रिलेटेड कंटेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर स्पेशलाइज सर्च इंजिन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड सेंड सोशल मीडिया अँड ईमेल आर दॅट सेम बिकॉज बोथ सेंड मेसेजेस, व्हॉट इज द मेन डिफरंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सोशल मीडिया शेअर पब्लिकली, ईमेल इज प्रायव्हेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू ओपन अ वेब पेज अँड इट शो अ सिक्युरिटी वॉर्निंग, व्हॉट मे बी द रिझन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर द साईट मे बी अनसेफ आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 7 कम्प्लिटली सोडवायचं आहे.